नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त भाग आपल्यासमोर येणार आहे। तर त्यामध्ये मात्र आता रेवा आता कितीही आपल्याला बदलली असं वाटत असेल, परंतु रेवा ही सर्व का करते आणि रेवाला अक्षय आणि रमाचा अगदी का बदला घ्यायचा आहे आणि तरी सुद्धा ती अक्षय आणि रमाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून आता पुन्हा मुकादम फॅमिलीमध्ये घुसण्याचा हा जो काही तिने कट रचलेला आहे आणि तिची ती सुडाची भावना आहे तर ती तिला परत घ्यायची असते, त्यासाठी मात्र आता तिचा हे सर्व प्लॅन सुरू असतात। तेव्हा आता मित्रांनो रेवाने आतापर्यंत काय असे नवीन नाटक केलेलं आहे आता म्हणजे रमा आणि आता अभिषेक या दोघांचं मन तर तिने वळवलेलं आहे की कारण आता आरोहीच्या बदल्यामध्ये आरोहीला जवळ करून आता तिला मुकादमांच्या घरामध्ये घुसायचं आहे आणि त्यासाठी मात्र तिने हे सर्व कारस्थान केलेलं आहे। बरोबर मात्र आता तिच्या ह्या कारस्थानामध्ये तांबटकर आणि चंदा हे सगळेजण सामील आहेत आणि आतापर्यंत कुणाला कशाचीही खबर लागून न देता हे सगळं त्यांनी घडून आणलेलं आहे। तेव्हा आता रेवाच्या मनातील जी काही सुडाची भावना आहे तर ती आता अक्षय आणि रमाचा बदला घेऊ शकेल का आणि अक्षय आणि रमा मात्र आता ह्या रेवाला आता काय नवीन शिक्षा देणार आहेत आणि रेवाच्या मनातील सत्य मात्र अक्षय आता रमाच्या समोर आणून आता रमाचे डोळे मात्र कसे उघडतो आणि ह्या रेवा नावाच्या संकटातून तो पुन्हा आपल्या घराला कसं वाचवतो आणि रमा सुद्धा मात्र आता रणरागिणी बनून आता रेवाला पुन्हा कशी शिक्षा देते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा मालिकेमध्ये आपण असं बघत आलो कारण आता आरोहीचा फायदा घेऊन आरोहीशी एकदम जवळीक निर्माण करून आता हे रेवाने ह्या मुकादम फॅमिलीमध्ये पुन्हा अगदी घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये मात्र आता घुसून ती असं करत आहे की आता आरोहीला इतकं तिने म्हणजे जवळचं बनवलेलं आहे। आता आरोही चक्क रेवाला मावशी सुद्धा म्हणायला तिने सुरुवात केलेली आहे। मावशी म्हणून ती आता रेवाच्या प्रत्येक गोष्टी रेवा मात्र आता इतकं प्रेम तिला दाखवते, आपल्या प्रेमाच्या अगदी ह्या भावनेमध्ये आता आरोहीला आपल्याशी करून घेते कारण आता रमाला मात्र रेवावर विश्वास ठेवण्यासाठी चंदा आणि रेवाने जो रचलेला प्लॅन आहे कारण आता चिऊ ही त्यांची मुलगी आहे दत्तक घेतलेली विश्वनाथ तांबटकर आणि रेवा यांची मुलगी एका अपघातात गेली आणि रेवाकडून तो अपघात घडला, रेवा तिला घेऊन फिरायला गेली होती। हे सर्व एक नाटकाचा प्लॅन होता कारण अशी कोणतीही मुलगी तिने दत्तक घेतलेली नाही कारण आरोही जवळ येण्यासाठी आणि रमा आणि अक्षयपासून त्यांची आरोही दूर करण्यासाठी आता हा रेवाने आखलेला एक असा प्लॅन आहे आणि आता आरोही तर बरोबर रेवाच्या खूपच जवळ येते कारण रेवाने आरोहीला प्रत्येक गोष्टीचा लळा लावलेला आहे आणि आता चंदा आणि रेवा मिळून मात्र रमाच्या अगदी डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतात, रेवा किती बदलली आहे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि घरातील आता अभिषेकला मदत करून अभिषेकवर उपकाराची भावनाचं ओझं आखून मात्र रेवाने अभिषेकच्या डोळ्यात सुद्धा पुन्हा एकदा धूळ फेकलेली आहे कारण या अगोदर आरती गेल्यापासून आता आरती ही केवळ तिच्यामुळेच गेलेली आहे आणि आरती गेल्यापासून अभि जो काही आता पूर्णपणे बर्बाद झालेला आहे तर त्या रेवामुळे बर्बाद झालेला आहे। पण एक क्षण असा की गुंडांच्या तावडीतून मात्र जेव्हा आता अभि म्हणजे अभिला वाचवते आणि अभिला घरच्यांसमोर हे सगळं काही करून म्हणजे त्याचं म्हणजे सत्य आहे तर ते येऊन देत नाही, सगळं काही स्वतः अगदी ठेवते दाबून, यामुळे मात्र अभि तिच्यावर पूर्णपणे आता हा खुश झालेला असतो। त्याला असं वाटतं की खरंच आता ही रेवा बदललेली आहे आणि रेवावर विश्वास एकदा तरी ठेवायला हवा। आता अक्षय सगळ्यांना वारंवार हे समजवण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या सगळ्यांच्या अगदी तो डोळ्यात रेवा धूळ फेकत आहे आणि आपल्या पुन्हा एकदा घरामध्ये ती घुसण्याचा प्रयत्न करत आहे। मी तुम्हाला एकदा सांगतो हे रेवा नावाचं वादळ आहे ना ते प्लीज तिकडेच थांबा, घरामध्ये त्याला थारा येऊन देऊ नका, एकदा की उमऱ्याच्या आत रेवा आली तर खूपच अवघड होईल। पण तरी सुद्धा रेवा काही मागे हटत नसते, रेवा मात्र आरोहीचा वापर करून मात्र आता या घरामध्ये ती शिरण्याचा प्रयत्नच करत आहे कारण आताची जी कॉम्पिटिशन आता स्पर्धा सुरू असते आणि त्या कॉम्पिटिशन स्पर्धामध्ये आता रमाच्या पाय मात्र साडीमध्ये गुंततो, त्यामुळे रमा मात्र आता आरोहीशी स्पर्धा खेळताना एक स्पर्धा हारली होती, आता तो गेम हारलेली आहे आणि नंतर असते 3 पायाची
शर्यत आणि ह्या 3 पायाच्या शर्यतीमध्ये आता पोत्यामध्ये पाय घालायचे असतात आणि आता ही शर्यत जिंकायची असते। तेव्हा आता रमाने तर साडी नेसलेली असते, त्यामुळे तिला 3 पायाची शर्यत खेळणे हे खूप कठीण असतं। मग आता आरोही खूप नाराज होते। आता आरोही बरोबर खेळणार कोण, तर रेवा तेथे हजरच असते, कारण रेवाला माहिती असतं की आरोही आपल्याशिवाय काहीच करू शकत नाही। आरोहीला आपला इतका लळा लागलेला आहे हे मात्र आता ह्या रेवाने ओळखलेलं असतं आणि रेवा तेथे मुद्दाम मस्त आज साडी वगैरे न नेसता तेथे आलेली आहे आणि आता ती मुद्दाम रमाच्या नाकावर टिचून आरोहीशी खेळणार आहे। तर त्यानंतर मात्र आता आरोही आता एक गेम जी स्पर्धा आहे ती रमाच्या सोबत हारते आणि आता ती रमा तिला म्हणत असते की हे बघ बाळा, तू काही हार मानू नकोस, दुसरी जी स्पर्धा आहे तर ती आपण जिंकू, पण आता मला माफ कर, कारण ही स्पर्धा मी नाही खेळू शकत। 3 पायाची पोत्यात पाय घालून शर्यत आहे, त्यामुळे मी साडी नेसलेली आहे आणि मी ही स्पर्धा कसं खेळू शकते, मग आता आपण ही स्पर्धा नाही खेळू शकत। जेव्हा आता आरोहीला हे रमा म्हणते तर आरोहीला खूपच आता वाईट वाटतं। आरोही नाराज होते आणि तेवढ्यात आरोहीचं लक्ष रेवाकडे जाते आणि रेवा आता आरोही सोबत खेळायला तयार होते, पण अगोदर रमासमोर ती नाटक करत म्हणते की बाळा, अगं मी तुझे पॅरेंट्स नाहीत, त्यामुळे तुझ्याबरोबर ही स्पर्धा कशी खेळू शकते। आणि त्यात म्हणजे अक्षय काही आज स्पर्धा खेळायला आलेला नसतो। इन्स्पेक्टर साहेब आणि अक्षय एक महत्त्वाच्या कामामध्ये गुंतलेले आहेत, कारण ज्या गाडीने आता आरोहीचं अपहरण केलेलं आहे तर ती गाडी तांबटकरच्या नावावर आहे हे आता समजले असल्यामुळे नक्की त्या गाडीचे काय आता पुरावे बाबतीत काय भेटतं यासाठी मात्र आता अक्षय तिकडे गेलेला असतो आणि ते काम त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्यामुळे तो काही लवकर येऊ शकला नव्हता आणि त्यामुळे आता आरोही नाराज झालेली असते आणि आता अक्षयला वाईट वाटतं, कारण आता रमाने आरोही आपली वाट पाहत असतील, परंतु आज आपल्याला इतकं महत्त्वाचं काम आहे, मग आपण नाही जाऊ शकत। त्यानंतर मात्र आता इकडे आरोही तर लगेच रेवाचा हात पकडते आणि रेवाला म्हणते की रेवा मावशी, तू माझ्याबरोबर रेस खेळू शकते का। तेव्हा लगेच आता रेवा म्हणते की अगं बाळा, मी कसं खेळू शकते। आता रमाला सुद्धा खूप राग येतो, पण आरोही ऐकायला तयारच नसते। शेवटी आरोहीच्या हट्टापुढे आता रमाला हार मानावी लागते आणि आता आरोही आणि रेवा ही कॉम्पिटिशन स्पर्धा आता खेळतात आणि ही स्पर्धा मात्र आज आरोहीला रेवामुळे ती जिंकलेली असते आणि आरोही ही स्पर्धा जिंकलेली आहे म्हणून आज आरोहीला अगदी बक्षीस मिळालेलं असतं आणि आरोही आता रमाला व्हॅल्यू न देता ती आता रेवाकडे गेलेली आहे। आता रेवा आणि त्या दोघी एकमेकींच्या सोबतच आहेत। आता आरोहीला स्पर्धा जिंकल्यामुळे तिला इतका आनंद झालेला आहे, तिला वाईट आणि चांगलं काय याची पारख मात्र नसते आणि रेवाला तर हेच हवं असतं। रेवा मात्र आता बरोबर आरोहीला अगदी तिच्याशी प्रेमाने वागत असते। आता तिला आपला लगाव होण्यासाठी, आपली म्हणजे तिला सवय होण्यासाठी ती इतकी तिच्या जवळजवळ करत असते, तिचे लाड पुरवत असते, तिला प्रत्येक वेळेला गिफ्ट देत असते आणि आज स्पर्धा जिंकली म्हणून आरोहीला फारच आनंद होतो। आरोही तर रेवा मावशी करून उड्याच मारत असते। रमाला तर आरोही जिंकली याचा आनंद आहे, परंतु आता ती रेवामुळे स्पर्धा जिंकली याचं खूप टेन्शन आलेलं आहे। त्यानंतर आता जेव्हा अक्षयला हे सर्व कसं सांगायचं हेच रमाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। रमा आता खूप टेन्शनमध्ये येते। आता रमा जेव्हा घरी येते तर आता आरोही तिच्यासोबत नसते। आरोही मात्र आता रेवाच्या सोबत तिच्या घरी गेलेली असते, कारण त्यांना आता आपण स्पर्धा जिंकलो याचं सेलिब्रेशन करायचं असतं आणि रेवाला तर हाच चान्स हवा असतो, म्हणून ती मुद्दाम आरोहीला तिच्यासोबत घेऊन जाते आणि आपला फोनसुद्धा स्विच ऑफ करून ठेवते। जेव्हा आता रमा घरी येते, घरी आल्यानंतर अक्षय म्हणतो की काय रमा, स्पर्धा तर शेवटी जिंकलेस ना, आणि आता स्पर्धा शाळेच्या मॅडममुळे जिंकलेली आहे आणि मॅडम आरोहीशी खेळला की काय असं मात्र आता अक्षयला वाटत असतं। अक्षयला फारच आनंद होतो। अक्षय म्हणतो की आरोही कुठे आहे आणि मला तिचं कौतुक करायचं आहे, खरंच माझ्या मुलीने आज खूप मोठं पारितोषिक मिळवलेलं आहे। आणि आता तेव्हा आता रमा म्हणते की अक्षय, हे बघा, आरोही मात्र अगदी स्पर्धा जरी जिंकली असली परंतु रमाला अक्षयची भीती वाटत असल्या क्षणी ती पुढचं काही बोलत नाही। त्यावरती अक्षय तिला विचारतो की काय झालं, आता आरोहीने ही कॉम्पिटिशन जिंकलेली आहे, मग तरीसुद्धा रमा तुझा चेहरा का इतका पडलेला आहे, कसलं टेन्शन तुझ्या चेहऱ्यावरती दिसत आहे। त्यावरती रमा म्हणते की हो, आरोहीने कॉम्पिटिशन जिंकलेली आहे, परंतु ही कॉम्पिटिशन मात्र आता मॅडममुळे नाही तर रेवामुळे ती जिंकलेली आहे। आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस, रेवामुळे, आणि रेवा तिथे कशाला आली होती। तेव्हा घडलेला मैदानावर जो काही प्रकार आहे तर तो आता रमा सगळं काही अक्षयला सांगते। अक्षयला फारच राग येतो। अक्षय म्हणतो की आत्ताच्या आत्ता रेवाला फोन कर आणि आमच्यापासून लांब राहा असे सांग। त्यावरती आता तो आरोहीला
म्हणजे तुला जर समजवता येत नसेल, आरोहीकडे मी जातो, आरोहीला मी समजावतो की रेवापासून दूर राहा. मी तुला अनेक वेळा सांगितलं होतं की आरोहीला समजाव, परंतु तू ऐकायला तयार नाही. आता रमाला कसं आरोहीला समजायचं तेच काही कळत नसतं, कारण आरोही आणि रेवा या दोघीतील जवळीक फारच वाढलेली असते. त्यानंतर मात्र की तुला नाही न जमत तर मी आरोहीला समजावतो रेवापासून दूर राहा म्हणून. तेव्हा रमा म्हणते की आरोही घरात नाही. आता आरोही घरात नाही म्हटल्यानंतर अक्षयला फार मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो की काय बोलतेस रमा, आरोही कुठे आहे? त्यावरती आता रमा सांगते की आरोही रेवाबरोबर गेलेली आहे. आता रेवाबरोबर गेली तर अक्षय रागानेच म्हणतो की आत्ताच्या आत्ता फोन लाव, कारण अक्षय खूप रिॲक्ट झालेला असतो, त्याला खूप राग येतो. आणि आता तो आत्ताच्या आत्ता फोन लाव म्हटल्यानंतर आता जेव्हा रमा फोन लावते, कारण खूप उशीर झालेला असतो, आरोहीचा अजूनसुद्धा घरामध्ये काहीच पत्ता नसतो आणि लगेच रमा फोन करते, परंतु आता रेवाचा फोन मात्र स्विच ऑफ येत असतो. अक्षय आणि रमाला फार आता आणखीनच टेन्शन येते. आता इतकं टेन्शन आलेलं आहे की काय करावं तेच काही आता रमाला सुचत नसते. अक्षय आता रमावर खूपच ओरडतो आणि आता तो रमाला म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता मात्र रेवाकडे चल आणि आपल्या आरोहीला घेऊन यायचं आहे. म्हणून दोघं आता रात्रीच आता ह्या रेवाच्या घरी येतात. अक्षय बाहेरच थांबलेला असतो. अक्षयला फार रेवाचा राग असतो. रमा आतमध्ये येते आणि आरोही कुठे आहे असं म्हणते. त्यावरती आरोही तेथे खेळत असते आणि आता ती आरोहीला चल असं म्हणते. त्यावरती आता आरोही म्हणते की नाही आई, आज मला रेवा मावशीच्या सोबत थांबायचं आहे, प्लीज. अगं प्लीज आई ऐक ना, तिच्यामुळे मी कॉम्पिटिशन जिंकले, मला फार आनंद झाला आई. ती जर आज आपल्यासोबत नसती तर मात्र आपण कॉम्पिटिशन हारलो असतो. त्यामुळे प्लीज आई आजच्या दिवस मला इकडे थांबून दे ना. आणि तेवढ्यात रेवा बाहेर येते. रेवा म्हणते की काय रमा आलीस? तेव्हा रमा म्हणते की हे बघ रेवा, मला तुझ्याशी नाही बोलायचं, मी आरोहीला घ्यायला आलेले आहे. तर आता रेवा तिच्यासमोर मुद्दाम नाटक करत म्हणते की बरं ठीक आहे, तू आरोहीला घेऊन जाऊ शकते. तेव्हा आरोही जायला तयार नसते. आता रेवा म्हणते की बाळा हे बघ, अगं असं हट्ट करायचं नसतो. आता रेवा मुद्दाम आरोहीशी खूप असं प्रेमाने वागत असते आणि त्यानंतर मात्र आता रमाला खूपच राग येतो. रमा आता एकही शब्द आता रेवाशी काही बोलायला तयार नसते आणि विचारते की मी तुला फोन केला होता, परंतु तुझा फोन स्विच ऑफ का होता? रेवा म्हणते की माहिती नाही, कारण मी आरोहीमध्ये इतकी मग्न झाले होते, मला फोनचं सुद्धा भान राहिलेलं नव्हतं. आता रमा म्हणते की असे का, आणि आता यापुढे प्लीज तिला घरी आणण्याचा प्रयत्न करू नकोस. आता आरोही म्हणते की अगं आई, तू असं का बोलतेस? रेवा मावशी आहे ना ती आपली, मग तुझं आणि तिचं काय इतकं म्हणजे असं बोलणं असं काय येते? तू तिच्याशी काय इतकं चांगलं वागत नाही बरं? काही चुकतं का? आता रेवा म्हणते की नाही ग बाळा, हे बघ काही चुकलेलं नाही आईचं, आणि हे बघ आम्ही छान असे मैत्रिणी आहोत. एकदा म्हणजे एकीचा राग आला तर आम्ही दोघीही एकमेकींना समजून घेतो आणि आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे तर तुझ्या आईने प्रत्येक गोष्ट मला समजावतच आली आणि मला समजूनच घेतले. आज मात्र मी तुझ्या आईसारखंच वागत आहे, कारण मागे जे काही घडले त्याचा मला खरंच खूप मोठा पश्चाताप झालेला आहे. आता रेवा जे काही सांगत आहे रमा फक्त ऐकत आहे आणि त्याच वेळेस अक्षय जोरात आता रमाला आवाज देतो आणि रमाला आवाज देऊन तो आत येतो आणि रेवाला म्हणतो की हे बघ रेवा, आता रमाला म्हणतो की तू आरोहीला बाहेर घेऊन जा आणि रेवाला काय खडसवायचं आहे तर ते मी खडसावतो. तेव्हा आता रमा ही आरोहीला घेऊन बाहेर जाते, परंतु रमाचा जीव सगळा लागलेला असतो की आता अक्षय ते रेवाला काही बोलतो की काय. तेव्हा अक्षय आता रेवाला धमकावतो, यापुढे जर माझ्या मुलीला भेटण्याचा तू प्रयत्न केलास आणि तिच्या जवळ येण्याचा जो काही प्रयत्न तू केलास तर मी तुला नाही सोडणार. आता असं म्हटल्यानंतर मात्र खूपच आता रेवाला राग आलेला असतो, पण तरीसुद्धा आता ती म्हणते की अक्षय हे बघ प्लीज तू समजून घे. रेवा मात्र आता अगदी रिॲक्ट वगैरे होत नाही आणि ती म्हणजे शांत राहून घेते. अक्षय तुला जे समजायचं असेल ते तू समजू शकतो, कारण मी बदलली आहे हे तू कधीही अगदी सहन नाही करू शकत. त्यामुळे आता तुला तो विश्वाससुद्धा नाही बसू शकत की मी खरंच बदललेले आहे म्हणून. काही झालं तरी आता शेवटी तुला विश्वास ठेवावाच लागेल. अरे तुझी मुलगी किती गोड आहे आणि आता सगळं काही मागचं विसरून जा, मी खरंच बदललेली आहे ऑलरेडी. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं तुझ्यापेक्षा मात्र मी आता एखाद्या रस्त्यावरच्या लोकांवर विश्वास ठेवीन, पण तुझ्यासारख्या बाईवर मी विश्वास कधीही नाही ठेवू शकत, कारण तू जे काही वागलेली आहे आणि आमच्या घराला जो काही त्रास दिलेला आहे तो कधीही मी नाही विसरणार. तू मात्र आता आमच्या घराला आज बरबादच करायला परत येथे आलेली आहे
कारण मी आणि रमा एकत्र आहोत हे तुला कधीही बघवणार नाही, पण आज जे काही वागतेच ना तू ते सर्व नाटक करत आहे. कारण आता आरोहीला किडनॅप करून आता गुंडांना मात्र गुंडांच्या तावडीतून तू आरोहीला वाचवलं असं दाखवलं, परंतु जी गाडी मात्र आरोहीला किडनॅपिंग करण्यासाठी वापरली होती ती गाडी तर तुझ्या नवऱ्याची होती आणि तरीसुद्धा तू म्हणतेस की मी आरोहीला किडनॅप वगैरे केलेली नाही. जो काही तुझ्या खोट्या चेहऱ्यावरचा मुकुट आहे ना लवकरच मी बाहेर काढेल. तेव्हा अक्षय आणि रमा रागाने मात्र आता आरोहीला तेथून घेऊन जातात. रेवाला आता खूपच राग येतो. आता रेवा मात्र आता इतकी भडकलेली असते. तिने मात्र आता जेलमध्ये असताना जे जे काही भोगलेलं आहे तर त्या प्रत्येक आता भोगण्याची जी काही सुडाची भावना आहे तर तिला अक्षय आणि बदला घ्यायचा असतो आणि आपल्याला जेलमध्ये जो त्रास झालेला आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी आता ही रेवा तेथे आलेली असते आणि अगदी प्रेमाचं खोटं नाटक करून ती इतकं चांगलं वागण्याचा जो काही प्रयत्न करत आहे आणि अक्षय आणि रमाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आता सगळेजण घरी येतात. घरी आल्यानंतर आता सगळ्यांना फारच आनंद होतो कारण आरोही कॉम्पिटिशन स्पर्धा जिंकलेली आहे, परंतु ती रेवामुळे त्यामुळे सगळेजण नाराज असतात. त्यानंतर आता रमा आणि अक्षय खूप छान असे तयार होतात. दुसऱ्या दिवशी आता रमा ही अक्षयला सॉरी बोलते आणि म्हणते की हे बघा आजपासून मी कधीही आता रेवाकडे आरोहीला नाही जाऊन देणार. आरोही ऐकायला तयारच नसते. आरोहीचा हट्ट सुरूच असतो. त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघ रमा आज मी आरोहीला समजावतो, तू काही काळजी करू नकोस, मी आरोहीला समजावणार आहे. तेव्हा आता रमा आणि अक्षय छान असे तयार होतात आणि त्यांनी छान असे आपल्या फोटोची जी फ्रेम आहे तर ती सुद्धा बनवून आणलेली असते. कारण आता त्यांचं जे काही आता नातं आहे तर ते एका चांगल्या वळणावर गेलेलं असतं. म्हणून मात्र आता रमा आणि अक्षय इतके छान तयार झालेले आहेत आणि तो फोटो फ्रेम जेव्हा आता त्यांनी बनवून आणलेला आहे तर तो फोटो फ्रेम मात्र आता रमा मात्र भिंतीवर म्हणजे लावण्याचा प्रयत्न करते. दोघंही आता डोळे भरून आपल्या फोटो फ्रेमकडे बघत असतात आणि आता अक्षय हा रमाला म्हणतो की खरंच किती सुंदर दिसतेच. आता रमा थँक्यू असं म्हणते आणि त्याच वेळेस मात्र आणि अक्षय आता अगदी छान असे फ्रेम ती तयार करून घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ आपल्या प्रेमाची ही नवीन फ्रेम. तेव्हा आता रमा आपल्या डोळ्यातील काजळ काढते आणि कधीही आता कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून त्या फोटो फ्रेमला लावते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की लागलीच त्या रेवाची, कारण आता रेवाची दृष्ट आपल्या प्रेमावर पडलेलीच आहे. कारण रेवा आल्यानंतर आपल्या प्रेमामध्ये नक्की काहीतरी आता होतच आहे. आता रमा आणि अक्षय खूपच खुश होत आहे. तेव्हा आता रमा ही अक्षयचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की हे बघा रेवा आता बदललेली आहे आणि रेवाची वाईट नजर कधीही आता आपल्यावर नाही लागू शकणार. अक्षयचा विश्वासच नसतो. अक्षय म्हणतो की लागणारच, त्या रेवाची दृष्ट आपल्या प्रेमाला लागणारच. आणि तेवढ्यात तो भिंतीवर ठेवलेला जो फोटो आहे नवीन बनवून आणलेला ती फ्रेम मात्र खाली पडते आणि फुटली जाते. अक्षय म्हणतो की शेवटी तेच झालं. त्यानंतर आता रेवा मात्र आता इतकी रागावलेली असते. रेवाने पांढरी साडी वगैरे नेसलेली असते. जे काही आता तिला जेलमध्ये भोगायला मिळालेलं आहे तर त्याची ती सुडाची भावना घेत असते आणि म्हणते की रमा हे बघ आता हे सगळं काही प्रेम, हे जे काही मातृत्व, हे सगळं काही एक डाव होता तुला आमच्या बाजूने खेचण्यासाठी. माझं मन जे काही बदललेलं आहे ते तुला दाखवण्यासाठी, परंतु आता मात्र रेवा कधीही बदलणारी नाही. रेवा आता आलेली आहे ते केवळ तुमच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी, तुमची जे काही तुम्ही मला म्हणजे त्रास दिलेला आहे तर तो त्रासाचा बदला घेण्यासाठी. तेव्हा आता जो काही फुटलेला फोटो आहे तर रमा आणि अक्षय मात्र आता तो फोटो उचलत असतात आणि त्या फुटलेल्या काचा आहे तर अक्षय जेव्हा उचलायला जातो तर त्या फोटोची ती काच अक्षयच्या बोटामध्ये घुसते आणि त्यातून रक्त येते. अक्षय जोरात आई ग असे ओरडतो. तेव्हा आता रमा हळूच ती काच काढते आणि त्यावर प्रेमाची फुंकर मारत असते. माझा जे काही आता हे आहे ना विश्वास, तो बघा काय होतं ते. कारण अक्षय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की रेवाची नजर वाईट आहे आणि रमा तू तिला ओळख, परंतु इकडे रेवा मात्र आता म्हणत आहे की माझी जी काही सुडाची आग आहे ना तर ती मात्र रमा आणि अक्षय तुमच्या रक्ताने मी माखणार आहे, हे लक्षात ठेवा. काही झालं तरी मला जो काही त्रास सहन करावा लागला त्याचा बदला मी घेणार. शेवटी तुम्हाला मारणार आणि तुम्हाला मारूनच माझं मन शांत होईल. तुमच्या आरोहीला मी माझ्याकडे वळवणार, तुमच्या आरोहीला माझ्याकडे वळून मात्र मी माझी बनवणार आणि शेवटी तुमचा दोघांना मात्र आता मी मारून टाकणार, असे आता हे रेवाने ठरवलेलं असतं. आता जे काही तिने नाटक केलेलं आहे, तिची मुलगी वगैरे गेल्याचं, हे सगळं एक नाटक आहे रमा आणि अक्षयला बर्बाद करण्यासाठी. म्हणजे रेवाने आता कितीही नाटक केलेलं असलं तरी सुद्धा आता अक्षयचा काही विश्वास नसतो पण रमाचा विश्वास असतो. म्हणून रेवा आता बदललेली नाही, अक्षयने ओळखलेला आहे आणि आता ह्या रेवाचा जो काही खरा चेहरा आहे तर तो रमासमोर कसा येणार आहे आणि रमा मात्र आता अक्षयच्या मदतीने पुन्हा रेवाला कसा धडा शिकवणार आहे आणि आपल्या आरोहीला तिच्या संकटातून वाचवणार आहे, हे बघायला विसरू नका. तोपर्यंत
तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.